नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेत, छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची कमी जास्त करू शकता. 2.25 इंच गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला ह्या प्रकारे आकार. बघा, असा आकार द्यायचा आपल्याला. आता जो मोंढ्याचा आकार दिला तो कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर घ्यायचं कॅनव्हास, त्याला अशी डबल घडी करायची, बंद बाजूकडे करायची आणि एक पदर ओपन करायचा. कॅनव्हासवरती जो आपण कपड्यावरती आकार आखला तोच घ्यायचा, असं कॅनव्हासवरती आखून याप्रमाणे पिन काढायची. पुन्हा याला घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा. रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचंय. आता घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तरही ओपन करायचं आणि कॅनव्हास कट केलं ते घ्यायचं सेंटर लावून पिना लावून घ्यायच्या. जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती शिलाई मारायची, म्हणजे कुठेही आकार आपला चुकत नाही. बघा, ह्याप्रमाणे शिलाई मारली की मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा. गळ्यावरती छोटे छोटे असे कट मारायचे. अस्तर आणि कॅनव्हास मध्ये पलटी करून वरतून द्यायची दाबटीप. दाबटीप देताना अगदी व्यवस्थित द्यायची, म्हणजे कुठेच गळ्याचा आकार चुकत नाही. त्याच्यानंतर कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज अशी छान छान नवीन आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. आता उरलेला कपडा कट करून घ्यायचा आणि आपल्याला पाठीवरचे टक्स लगेच मारून घ्यायचे. खाली अर्धा इंच पकडून वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स सारखेच मारायचे. लगेच एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची, म्हणून पट्टीला असं फोल्ड करायचं आणि ती अशी वरतून इथे ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची. ह्या प्रकारे पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. पाठीचा भाग तयार झाला की आपण कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे आणि बघा, हा पेपर आहे ना, साड्यांमध्ये निघत असतो हा फोम, तोच वापरायचा. आपण हे करायचे आपल्याला पोटली बटन अगदी सोप्या पद्धतीमध्ये. आणि ही पद्धत तुम्हाला कोणाला आवडली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. एकदम सोप्या पद्धतीत जास्त खर्च न करता आपण हे पोटली बटन बनवू शकतो. मॅचिंग दोऱ्याने ते पॅक करून घ्यायचं आणि गाठ मारून घ्यायची, म्हणजे अगदी व्यवस्थित असं पॅक होतं. एक्स्ट्राचा कपडा आहे तो असं कट करून घ्यायचा. बघा, आणखी एक आपण हे बटन बनवूया. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. त्याच्याने रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. बघा, ह्याप्रमाणे आपण हे पोटली बटन बनवले आणि असेच आपल्याला आता बनवून घ्यायचे. ते आपल्याला इथे खाली गळ्याला लावायचे. फक्त खालच्या साईडला हे बटन आपण लावणार आहे. तुम्ही पूर्ण गळ्याला सुद्धा लावू शकता.
बघा ह्याप्रमाणे आपण हे बटन लावून घेतले. पुन्हा आपण हा 2x2चा चौकोनी तुकडे घेऊन त्याला याप्रमाणे त्रिकोणी डिझाईन आपल्याला करायची आहे. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा, म्हणजे डिझाईनला छान अशी फिनिशिंग येते आणि अशीच डिझाईन आपण बनवून घ्यायची. ती डिझाईन इथे आपल्याला गळ्याच्या आतल्या बाजूने फक्त वरच्या साईडलाही लावून घ्यायची आहे. गळ्याची जी उभी साईड आहे ते दोघं बाजूने आपल्याला ही डिझाईन लावून घ्यायची. ह्या बाजूने सुद्धा आपल्याला तशीच डिझाईन लावून घ्यायची आहे. आता डिझाईन लावून आपली झालेली आहे. त्याच्यानंतर आपण छान अशी लेस आता गळ्याला लावणार आहे. तुम्ही इथे कोणतीही लेस वापरू शकता. मी ते छान आणि अगदी नाजूक अशी लेस इथे गळ्यावरती वापरणार आहे. अगदी सावकाशी लेस आपल्याला लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने इथे लेस लावून घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने सुद्धा एक लेस लावून घ्यायची आहे. त्याच्यासाठी आपण काय करायचं, आता पहिले रेष मारून घ्यायची. बघा या पद्धतीने आपण आधी रेष मारून घ्यायची, म्हणजे परफेक्ट आपल्याला लेस लावता येते. रेष मारली की आपली लेस लावायची ती चुकणार नाही. बघा पहिले खालच्या साईडला आपण इथे लेस लावून घेणार आहे. जी रेष मारली तिथपर्यंतच आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. आणि आता वरतून जी पुन्हा दुसरी रेष मारली त्या रेषेवरती आपल्याला ही लेस लावून कंप्लीट करायची. अगदी सहज नवीन मैत्रिणी ज्या शिकताय त्यांना सुद्धा ही डिझाईन सहजच जमेल अशी डिझाईन आहे. तुम्ही नक्की पूर्ण डिझाईन बघा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा. आता बनवायचे लटकन, त्याच्यासाठी नॉट घेतले आणि चौकोनी 2 तुकडे आपण घेतले कपड्याचे. त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घेतलं. बंद बाजू जी आहे त्या बाजूने आपल्याला लेस लावून घ्यायची अशी. आणि ह्या पद्धतीने त्याच्यामध्ये नॉट ठेवून हे लटकन आपल्याला बनवायचं आहे. बघा अगदी छान असं लटकन आपण बनवलंय. दुसरंही लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्याच्याने रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. आता इथे आपण वरतून 2.5 इंच मोजून हे दोघंही नॉट जॉईंट करून घ्यायचे आहे. आता नॉट बांधून बघूया आपल्या डिझाईनचा फायनल लुक. अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला डिझाईन सांगितली. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. छान छान व्हिडिओ असे रोज बघत जा. कमेंटमध्ये सांगत जा डिझाईन कशी झाली ते. बघू शकता डिझाईनचा फायनल लुक. कसं वाटलं आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ रोज बघत जा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.